Just a second. Okay. Hello students. In this lecture we are going to learn syn and anti-isomerism. See, geometrical isomerism is divided into or classified into three types: cis and trans isomerism. Then we have seen E and Z type of isomerism, and now the third type of isomerism is syn and anti-type of isomerism. जसं आपल्याकडे सिस अँड ट्रान्स होतं बघ, की डबल बॉन्डच्या सेम साईडला आलं तर सिस म्हणायचं, डबल बॉन्डच्या अपोजिट साईडला आलं तर ट्रान्स म्हणायचं. आता काय येणार, इट डिपेंड्स. आयडेंटिकल ग्रुप्स आले तर सिस ट्रान्स, सेम प्रायोरिटीवाले ग्रुप्स आले तर ई झेड, तसल्या टाईपचं. मग आता अजून एक थर्ड टाईप आपल्याकडे सिन अँड अँटी टाईप ऑफ आयसोमेरिझम. अँड दिस सिन अँड अँटी टाईप ऑफ आयसोमेरिझम इज ऑब्झर्व्ड इन sin and anti-isomerism. This type of isomerism exists in azo compounds and oximes. हे फक्त कोणामध्ये, azo compounds मध्ये आणि oximes मध्ये. It is observed in azo compounds and oximes. Oximes of aldehydes and ketones. ते काय ते पुढे बघूयात. आधी तर azo compounds बघूयात की azo compounds म्हणजे कसले कंपाऊंड्स. azo compounds. azo compounds म्हणजे बाळा की ज्यांच्यामध्ये काय, नायट्रोजन, डबली बॉन्डेड नायट्रोजन, हे जे लिंकेज आहे ह्याला आपण म्हणतो आझो लिंकेज. इथे लिहिलंय बघ, आझो कंपाऊंड्स हॅव आझो लिंकेज, म्हणजे नायट्रोजन देन डबली बॉन्डेड नायट्रोजन अटॅच टू इट. तर हे जे लिंकेज आहे ह्या लिंकेजला आपण म्हणतो आझो लिंकेज. आणि मग इकडे अल्किल ग्रुप असेल, अल्किल ग्रुप असेल, किंवा इकडे एक आरिल ग्रुप असेल, इकडे एक आरिल ग्रुप असेल, त्याला आपण म्हणतो आझो कंपाऊंड्स. आझो कंपाऊंड्स म्हणजे कुठले कंपाऊंड्स, द कंपाऊंड्स दोज आर हॅव्हिंग आझो लिंकेज. हे जे लिंकेज आहे, नायट्रोजन डबली बॉन्डेड टू अनादर नायट्रोजन, हे लिंकेज ज्यांच्यामध्ये, दोज कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज आझो कंपाऊंड्स. अशा टाईपचं लिंकेज ज्या कंपाऊंडमध्ये असतं, दोज कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज आझो कंपाऊंड्स. मग आम्हाला माहित आहे की नायट्रोजन देन डबल बॉन्ड आणि नायट्रोजन, ह्या नायट्रोजननी 3 बॉन्ड्स बनवलेत, ह्या नायट्रोजननी 3 बॉन्ड्स बनवलेत. मग आम्हाला माहित आहे नायट्रोजननी कधी पण 3 बॉन्ड्स बनवले की नायट्रोजनकडे काय शिल्लक राहते, लोन पेअर, आणि इथल्या नायट्रोजनकडे पण काय असेल, लोन पेअर. सिंपल फंड आहे की नायट्रोजननी कधी पण 3 बॉन्ड बनवले. नायट्रोजनचं आपल्याला माहितीच आहे, ॲटॉमिक नंबर 7, नायट्रोजन ॲटॉमिक 7, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2,5. तर आमच्याकडे नायट्रोजन आहे 1 2 3 4 5. इकडे एक नायट्रोजन 1 2 3 4 5. इकडे एक बॉन्ड बनवला, इकडे एक बॉन्ड बनवला, बॉन्ड बॉन्ड. तर अशा टाईपचं जे लिंकेज आहे आझो लिंकेज, आझो लिंकेजमध्ये जे आपल्याकडे नायट्रोजन्स आहेत त्यांच्याकडे काय आहेत, लोन पेअर्स. मग आता लोन पेअर्स डबल बॉन्डच्या सेम साईडला आहेत का अपोजिट साईडला, इकडे दाखवलंय बघ की वेन लोन पेअर्स आर प्रेझेंट ऑन द सेम साईड ऑफ एन एन डबल बॉन्ड, एन एन डबल बॉन्डच्या सेम साईडला लोन पेअर्स आल्या तर त्याला आपण काय म्हणणार आहे, सिन आयसोमर. आणि हा लोन पेअर जर अपोजिट साईडला आला, नायट्रोजनच्या डबल बॉन्डच्या अपोजिट साईडला लोन पेअर आला, इट इज कॉल्ड ॲज अ अँटी आयसोमर. याच्यामध्ये काही जास्त डिस्कस नाही करणार आपण, सिंपल फंड आहे. आणि कुठे प्रायोरिटी असाइन कर, कुठे आयडेंटिकल ग्रुप्स वगैरे चेक कर, याची काहीच गरज नाहीये. आपण फक्त काय म्हणणार की अशा टाईपचा जो कंपाऊंड आहे की ज्याच्यामध्ये लोन पेअर्स आहेत त्या सेम साईडला आहेत एन एन डबल बॉन्डच्या, इट इज कॉल्ड ॲज अ सिन आयसोमर. आणि ज्यांच्यामध्ये नायट्रोजनच्या लोन पेअर्स अपोजिट साईडला आहेत डबल बॉन्डच्या, इट इज कॉल्ड ॲज अँटी आयसोमर. फिनिश. मग इथे आपल्याकडे एक आझो कंपाऊंड आहे बघ, ह्या टाईपचा आझो कंपाऊंड. मग ह्या टाईपचा जो आझो कंपाऊंड आहे म्हणजे याला आपण अशा टाईपमध्ये पण म्हणलं असतं की हा जो आझो कंपाऊंड आहे इथे ड्रॉ केलेला आपण, तर आपल्याला देताना अशा टाईपमध्ये दिला असता की याच्यामध्ये काही जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आहे का ह्या मॉलिक्युलमध्ये. आपल्याला विचारलं असतं असं नुसतं. आपल्याला फक्त एवढंच दिलं असतं बघ, नायट्रोजन डबल बॉन्ड, नायट्रोजन सिंगल बॉन्ड, आणि हे आपल्याला विचारलं असतं की हा जो कंपाऊंड आहे याच्यामध्ये काही आयसोमेरिझम आहे का, जॉमेट्रिकल आयसोमर. तर डेफिनेटली, का आता हा कसला कंपाऊंड आहे, आझो कंपाऊंड आहे. आणि आझो कंपाऊंड जर असेल तर आझो कंपाऊंडमध्ये बाळा काय असतं,
सिन अँड अँटी आयसोमेरिझम. का तर आता हा जो नायट्रोजन आहे आपल्याला नाही दाखवणार, पण ह्या नायट्रोजनकडे काय लोन पेअर आणि ह्या नायट्रोजनकडे पण काय लोन पेअर. त्या लोन पेअर सेम साईडला पण असू शकतात, इथे दाखवलंय बघ. किंवा ह्या लोन पेअर अपोजिट साईडला पण असू शकतात, इकडे एक आणि इकडे एक. मग इकडे एक फिनिल ग्रुप आणि इकडे एक फिनिल ग्रुप. तर हे जे दोन फिनिल ग्रुप्स आहेत ते कुठे आहेत, एकमेकांच्या सिन का अँटीमध्ये. म्हणजेच ह्या ज्या दोन लोन पेअर्स आहेत ह्या कुठे आहेत, सेम साईडला आहेत एन एन डबल बॉन्डच्या का एन एन डबल बॉन्डच्या अपोजिट साईडला आहेत. तर हे अँटी आणि हे म्हणजे सिन आणि हे म्हणजे अँटी. संपलं, काढून टाक चित्र, जास्त काही बघत नाही आपण. तर हे काय सिन आणि हे आपल्याकडे कोण आहे अँटी आयसोमर. सिन आयसोमर अँटी आयसोमर. आणि हे आपण इथंच दाखवलं, विषय इथंच संपलाय सगळा. की आजो लिंकेज असेल तर आजो लिंकेजमध्ये लोन पेअर्स सेम साईडला असू शकतात किंवा लोन पेअर्स असू शकतात अपोजिट साईडला. देन इट इज अँटी आयसोमर. इफ लोन पेअर्स आर ऑन द सेम साईड इट इज सिन आयसोमर. फिनिश. आता बाळा सिन अँड अँटी आयसोमेरिझम इन ऑक्झाइम्स. ऑक्झाइम्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. तर आधी आपण बघूयात ऑक्झाइम बनवायची रिॲक्शन की ऑक्झाइम्स बनतात कधी. तर आपल्याकडे जे अल्डिहाइड आहे RC डबली बॉन्डेड ऑक्सिजन आणि H हा अल्डिहाइड आहे. याची रिॲक्शन जर आपण हायड्रॉक्झिल अमाइन बरोबर केली, कोण आपल्याकडे NH2 NHOH NH2OH सॉरी हे असतं आपल्याकडे RCH डबली बॉन्डेड ऑक्सिजन आणि याची रिॲक्शन आपण कोणाबरोबर केली H नायट्रोजन आणि या नायट्रोजनला कोण अटॅच आहे OH. म्हणजे आपल्याकडे जो अमोनिया असतो बघ अमोनिया NH3. अमोनिया म्हणजे कोण आहे NH3. त्याच्यामधला एक H OH ने रिप्लेस केला म्हणून आपण काय म्हणतोय हायड्रॉक्झिल अमाइन. मग ह्या रिॲक्शन मध्ये काय होतं हे निघून जातं डबली बॉन्डेड ऑक्सिजन आणि H2 निघून जातो. शिल्लक काय राहतं RCH. पुढे काय बघ डबल बॉन्ड नायट्रोजन आणि नायट्रोजनकडे काय असते एक लोन पेअर आणि नायट्रोजन एककडे काय आहे एक OH. मग आता इथे डबल बॉन्ड आहे आणि हा OH ग्रुप आणि हा H एकमेकांच्या सिसमध्ये आहेत का एकमेकांच्या ट्रान्समध्ये. त्याच्यावरती ठरतं सिन अँड अँटी आयसोमेरिझम. बघूयात लगेच. हे बघ इकडे मी रिॲक्शन दिली आधी. ही रिॲक्शन आपण पुढे अल्डिहाइड चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये बघणार आहे की रिॲक्शन होते किती, सोल्युशनचा pH किती ठेवावा लागतो, सगळं MCQ मध्ये येतं. तर इकडे मी म्हणलंय बघ अल्डोक्झाईम इज प्रोड्युस्ड व्हेन अल्डिहाइड रिॲक्ट्स विथ हायड्रॉक्झिल अमाइन. हायड्रॉक्झिल अमाइन म्हणजे कोण आत्ता मी काढलेला NH2OH. आत्ता जस्ट तुला दाखवलेलं मी की H नायट्रोजन ही नायट्रोजनची लोन पेअर आणि एक कोण OH. तर हा कोण आहे हायड्रॉक्झिल अमाइन आणि हे अल्डिहाइड RCH डबली बॉन्डेड ऑक्सिजन. तर हे निघून जातं बघ. हा डबली बॉन्डेड ऑक्सिजन ह्या दोन H बरोबर निघून जातो. त्यामुळे इथला जो कार्बन आहे आणि हा नायट्रोजन यांच्यामध्ये डबल बॉन्ड तयार होतो बघ. कार्बन आणि नायट्रोजनमध्ये डबल बॉन्ड आणि डबल बॉन्डमुळे काय होतं ही लोन पेअर हा OH आणि इकडे एक H आणि इकडे एक R यांच्यामध्ये आयसोमेरिझम क्रिएट होतं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. तर ते बघायचं आहे आपल्याला. म्हणून आम्ही इकडे काय म्हणलंय अल्डोक्झाईम. आपण स्टडी कशाचा करतोय ऑक्झाइम्सचा. आणि ऑक्झाइम्स कुणाचे असू शकतात ऑक्झाइम्स अल्डिहाइडचे असू शकतात, ऑक्झाइम्स कीटोनचे असू शकतात. जी अल्डिहाइडची ऑक्झाइम्स आहेत दोज आर कॉल्ड ॲज अल्डोक्झाईम आणि जी कीटोनची ऑक्झाइम्स आहेत दोज आर कॉल्ड ॲज कीटोक्झाईम. कीटोक्झाईम अल्डोक्झाईम. फरक काय रिॲक्शनमध्ये की हा अल्डिहाइड आहे. कीटोनमध्ये फक्त इकडे एक काय असणार अल्किल किंवा अरिल ग्रुप. झालं संपलं, काहीच चेंज नाही. ते कीटोक्झाईम. आत्ता जसा हा अल्डोक्झाईम आहे इकडे प्रोड्यूस झालेला अल्डोक्झाईम. ह्याच्यामध्ये सिस्ट्रान्स अँटीमेरिझम, सिस्ट्रान्स म्हणण्यापेक्षा काय म्हणलं मी सिन अँड अँटी आयसोमेरिझम असतं बघ याच्यामध्ये. कुणामध्ये अल्डोक्झाईम आणि कीटोक्झाईम मध्ये. म्हणजेच कुणामध्ये ऑक्झाइम्स मध्ये. आलं लक्षात. तर आता ही अल्डिहाइड आहे. अल्डिहाइडची रिॲक्शन झाली हायड्रॉक्झिल अमाइन बरोबर आणि या दोघांच्या रिॲक्शन मधून काय प्रोड्यूस होतो ऑक्झाईम अल्डोक्झाईम.
आता हे जे अल्डोक्साईम प्रोड्यूस झालं बघ, इथे काढलंय, हे जे अल्डोक्साईम आहे इथे आणि इथे काढलंय मुद्दामून का, तर तू स्ट्रक्चर बघ, हे जे अल्डोक्साईम आहे त्याचं स्ट्रक्चर बघ. अल्किल ग्रुप सी, इकडे कोण आहे एच, डबल बॉन्ड, नायट्रोजन, नायट्रोजनकडे काय असते एक लोन पेअर, आणि इकडे एक कोण आहे ओ एच. मग अल्डोक्साईम्समध्ये एच आणि ओ एच डबल बॉन्डच्या एकाच साईडला आले, कार्बनला अटॅच एच आणि नायट्रोजनला अटॅच ओ एच, हा सीएन डबल बॉन्डच्या एकाच साईडला आला तर त्याला आपण काय म्हणतो सिन अल्डोक्साईम. आणि हा एच कार्बनचा आणि नायट्रोजनचा ओ एच सीएन डबल बॉन्डच्या अपोजिट साईडला आले तर त्याला आपण काय म्हणतो अँटी अल्डोक्साईम. संपली. आजो कंपाऊंड्समध्ये फक्त लोन पेअर्स बघायचं. आजो कंपाऊंड जे होते त्याच्यामध्ये आपण फक्त काय चेक करायचो लोन पेअर्स, की लोन पेअर सेम साईडला आला सिन आयसोमर, लोन पेअर जर अपोजिट साईडला आला तर आपण म्हणायचो अँटी, आणि हे सिन सेम साईडला. याच्यामध्ये सिन आणि अँटी काय अल्डोक्साईममध्ये सिन अँड अँटी डिपेंड्स ऑन पोझिशन ऑफ एच अँड ओ एच. कार्बनचा एच आणि नायट्रोजनचा ओ एच हे एकमेकांच्या जवळ आले तर सिन म्हणजे सेम साईडला, आणि एकमेकांपासून लांब आले म्हणजे अपोजिट साईडला तर अँटी. जवळ म्हणजे बघ ह्या दोघांमधला शॉर्टेड डिस्टन्स एक्स आणि या दोघांमधला शॉर्टेड डिस्टन्स वाय. तर जवळ म्हणजे एक्स, लांब आले म्हणजे वाय, तर जवळ आले सिन, लांब आले अँटी. आणि इथं लिहिलंय बघ मी हायलाइट करून, हा अल्डोक्साईम आहे आणि इथे पण त्याचाच आयसोमर आहे. हा आणि हा सेम नाहीये बाळा, हे डिफरंट आहेत. हे दोघेही सेम नाहीये. त्याला तू कसाही रोटेट करून याच्यावरती ठेवला तर मॅच नाही होणार. आत्ता सुद्धा बघ आहे तसा ह्याला उचल आणि याच्यावरती प्लेस कर, आर ला आर मॅच होऊन जाईल, एच ला एच मॅच होऊन जाईल. पण बाळा ही लोन पेअर आहे, ही ह्या ओ एच वरती पडेल. ते डिफरंट कंपाऊंड्स आहेत, आयसोमर्स आहेत. कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम सिक्वेन्स ऑफ बॉन्डिंग, बट different orientation of atoms or lone pairs in a space. These are called as stereoisomers. आणि स्टेरिओ मधला हा कुठला क्लास आहे जॉमेट्रिकल आयसोमर्स, विच इज प्रोड्यूस ड्यू टू रिस्ट्रिक्टेड मोशन ऑफ ॲटम्स. हा डबल बॉन्ड आहे आणि हा रोटेट होऊ शकत नाही. हा जर रोटेट होऊ शकला असता तर हा ओ एच वरती आला असता, ही लोन पेअर खाली आली असते, हे दोघं मॅच झाले असते. पण डबल बॉन्ड रोटेट होत नाही, त्याच्यामुळे जे आयसोमेरिझम क्रिएट होतं इट इज कॉल्ड ॲज जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. आणि जॉमेट्रिकल मधला हा कुठला टाईप आहे सिन अँड अँटी आयसोमेरिझम. वेन एच अँड ओ एच आर ऑन द सेम साइड ऑफ डबल बॉन्ड, इथे लिहिलंय बघ एच अँड ओ एच ऑन सेम साइड ऑफ सी एन डबल बॉन्ड, इट इज कॉल्ड ॲज सिन अल्डोक्साईम. वेन एच अँड ओ एच आर ऑन द अपोजिट साइड ऑफ सी एन डबल बॉन्ड, इट इज कॉल्ड ॲज अँटी आयसोमेरिझम. आणि पुढे काय म्हणलंय बघ फॉर्माल्डोक्साईम म्हणजे फॉर्माल्डिहाइडचं ऑक्झाईम डज नॉट शो सिन अँटी कन्फिगरेशन. तुमच्याकडे जर फॉर्माल्डिहाइड असता इथे फॉर्माल्डिहाइड म्हणजे कोण बाळा एच सी डबली बॉन्डेड ऑक्सिजन एच, मिथॅनल म्हणजे फॉर्माल्डिहाइड. तर इथे पण कोण असतं एक एच म्हणजे फॉर्माल्डिहाइड, हे अल्डिहाइड मधलं कुठलं फॉर्माल्डिहाइड. मग इथे पण कुठला असता एच, बरोबर एच एच आणि नायट्रोजनला काय लोन पेअर आणि ओ एच. तर एक एच सिन मध्ये येणार, एक एच ट्रान्स मध्ये येणार, मग सिस ट्रान्स होऊ शकत नाही म्हणजे सिन अँटी. फॉर्माल्डिहाइड मध्ये काय असतं बघ इथे पण एच असतं. मग आता हा एच इथून लाईन ड्रॉ केली तर एच आणि ओ एच अपोजिट साईडला अँटी, एच आणि ओ एच सेम साईडला सिन. आणि मग बाळा इथे जर एच असतं हा एच, तर हाच कंपाऊंड ह्या ऍक्सिस भोवती 180 डिग्रीने रोटेट केला तर शेजारी तू जो असा कंपाऊंड काढशील आणि म्हणशील की आयसोमर आहे, इथे ओ एच आणि इथे लोन पेअर, तर हा कंपाऊंड 180 डिग्रीने याच्यावरती ठेवला तर मॅच होतो. खाते इथे पण कोण आहे एच आणि इथे पण कोण आहे एच. आणि आपण म्हणलंच आहे बघ की डबली बॉन्डेड एखादा ॲटम आहे त्याला जर सेम ग्रुप्स अटॅच असतील तर असा कंपाऊंड आयुष्यात काय शो करत नाही जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. मग बाळा फॉर्माल्डिहाइडचं जे ऑक्झाईम आहे त्याच्यामध्ये हा जो डबली बॉन्डेड कार्बन आहे ह्या डबली बॉन्डेड कार्बनलाच कोण अटॅच आहे एच, आणि त्यालाच परत कोण अटॅच आहे एच.
same atoms or same groups attached to doubly bonded atom. In such a case there is no geometrical isomerism, does not show sin anti configuration. ह्याला आपण म्हणतो कन्फिगरेशन. आयसोमर्स म्हणजे कन्फिगरेशन्स. आणि हे कोण आहेत? ऍसिटाल्डोक्साईम, ऍसिटाल्डिहाइडचे ऑक्झाईम्स. ऍसिटाल्डिहाइड म्हणजे कोण? ऍसिटाल्डिहाइड म्हणजे बाळा आम्हाला माहित आहे ऍसिटाल्डिहाइड म्हणजे CH3C डबली बॉन्डेड ऑक्सिजन H. हा कोण? ऍसिटाल्डिहाइड, इथॅनॉल. मग ऍसिटाल्डिहाइडमध्ये हा आरच्या जागेवरती फक्त काय असणार? CH3. ह्या आरच्या जागेवरती CH3, ह्या आरच्या जागेवरती CH3. संपलं. मग त्याच्यामध्ये असू शकतं सिन ऍसिटाल्डोक्साईम, अँटी ऍसिटाल्डोक्साईम. H आणि OH डबल बॉन्डच्या सेम साईडला आले. सिन ऍसिटाल्डोक्साईम डबल बॉन्डच्या अपोजिट साईडला आले. HOH अँटी ऍसिटाल्डोक्साईम. अल्डिहाइड चेंज करत राहणार इथे. इथे जर फिनिल ग्रुप घेतला आपण C6H5 बेन्झाल्डिहाइड, तर बेन्झाल्डिहाइडचं ऑक्साईम पुढे इथं बनणार. फक्त Hच घेतला तर सिन अँटी होत नाही. बाकी काही घे इथं, तर कुठलाही ग्रुप घे, इथे सिन अँटी प्रोड्यूस होणार, 2 आयसोमर्स प्रोड्यूस होणार. म्हणजे ही जी रिॲक्शन चालू आहे आता, ह्या रिॲक्शनमध्ये एकच प्रोडक्ट नाही मिळणार, ह्या रिॲक्शनमध्ये 2 प्रोडक्ट मिळणार आहेत. एक तर सिन किंवा एक अँटी. फक्त इथे कोण नसायला पाहिजे? फॉर्माल्डिहाइड. मग इथे नेहमी 2 प्रोडक्ट बनत राहणार, सिन अँटी. म्हणून इथे म्हणलंय की फॉर्माल्डिहाइडमध्ये हे दोन्ही H असतात, तर इथे नाही होणार. पण ऍसिटाल्डिहाइडमध्ये एक ग्रुप असतो CH3. मग त्याच्यामध्ये H आणि OH सेम साईडला येऊ शकतात किंवा H आणि OH अपोजिट साईडला येऊ शकतात. सिन आयसोमेरिझम, अँटी आयसोमेरिझम. आता कीटोक्साईम मधलं इथे काय म्हणलंय बघ, कीटोक्साईम इज प्रोड्युस्ड व्हेन कीटोन रिॲक्ट्स विथ हायड्रॉक्सिल अमाइन. कीटोन मध्ये फरक काय आहे? फक्त अल्डिहाइड मध्ये असं होतं बघ, RC डबल बॉन्ड OH. कीटोन मध्ये फक्त काय असणार आहे? RC डबल बॉन्ड OR. हा R ग्रुप सेम असेल किंवा डिफरंट असेल. सेम असेल तर विषय संपला. कीटोन मध्ये हा R ग्रुप हा R ग्रुप जर सेम निघाला तर विषय संपला. पुढे जाऊया. याच्यामध्ये बघ कीटोन्स आहे, हा कीटोन आहे आणि कीटोनची रिॲक्शन झाली ते निघून गेलं बघ आणि हे बनलं. काय निघून गेले? हे निघून गेलं. H2 निघून गेलं की हा कार्बन तो डायरेक्ट डबल बॉन्डने अटॅच होणार नायट्रोजनला. मग हे प्रोड्यूस झालं कीटोक्साईम. आता अल्डोक्साईम मध्ये काय होतं बघ. अल्डोक्साईम मध्ये मध्ये जसं जाम दुखतोय. अल्डोक्साईम मध्ये बघ की हा जो कार्बन आहे त्याला एक H असायचा. अल्डिहाइड मध्ये आपल्याला माहितीच आहे RC डबली बॉन्डेड ऑक्सिजन एक H तर असतोच एक, हा H. त्यामुळे सिन आणि अँटी जो फिनॉमिना आहे तो आपण H आणि OH ला लावायचो की H आणि OH सेम साईडला आले. सिन H आणि OH अपोजिट साईडला आले. अँटी. कीटोक्साईम मध्ये तसं नाही रे. कीटोक्साईम मध्ये इथे पण का असतो एखादा अल्किल ग्रुप वेगळा धरूयात आपण. सेम आले तर मग सिन अँटी होऊच शकत नाही. एका कार्बनला सेम अल्किल किंवा सेम आरिल ग्रुप, त्याच्यामध्ये सिन अँटी नाही होऊ शकत. पण इकडे एक R ग्रुप, इकडे एक R डॅश ग्रुप, एक R ग्रुप, इकडे एक R डॅश ग्रुप. आता हा OH कुणाच्या सिस आणि कुणाच्या ट्रान्समध्ये म्हणणार आपण, म्हणजे कुणाच्या सेम साईडला आणि कुणाच्या अपोजिट साईडला. Hचं ठीक आहे, एक H असेल एक OH, HOH तर ठीक आहे. अल्डिहाइड मध्ये सिंपल सिन अँटी. कीटोन मध्ये काय असतं?
केटोक्साइम इज प्रोड्यूस वेन केटोन रिॲक्ट्स विथ हायड्रॉक्सिल अमाइन. हे कळलं आम्हाला की केटोनची रिॲक्शन हायड्रॉक्सिल अमाइन बरोबर झाली की केटोक्साइम बनतं. हे केटोक्साइम. हाय प्रायोरिटी अल्किल ग्रुप अँड OH ऑन द सेम साइड. इथे काय आहे बघ, त्याला आम्ही काय म्हणणार, सिन. आणि अँटी कोणाला म्हणणार, हाय प्रायोरिटी अल्किल ग्रुप अँड OH ऑन द अपोजिट साइड, तर त्याला म्हणणार अँटी. म्हणजे काय करायचं की इथला जो डबली बॉन्डेड कार्बन आहे ह्याला जे दोन ग्रुप्स अटॅच आहेत R डॅश, त्यांना प्रायोरिटी असाइन करून घ्यायची CIP रूलनी. की सपोज हा हाय प्रायोरिटी ग्रुप 1, हा लो प्रायोरिटी ग्रुप 2. आता हाय प्रायोरिटी ग्रुप आणि OH बघायचा कुठे, हाय प्रायोरिटी अल्किल ग्रुप अँड OH ऑन द सेम साइड, तर काय म्हणायचं, सिन. हाय प्रायोरिटी अल्किल ग्रुप 1 अँड OH आर ऑन द अपोजिट साइड. हाय प्रायोरिटी अल्किल ग्रुप अँड OH ऑन द अपोजिट साइड, तर त्याला काय म्हणायचं, अँटी. बस त्याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवायचं. अल्डोक्साइममध्ये काय लक्षात ठेवायचं, H आणि OH. वेन H अँड OH आर ऑन द सेम साइड ऑफ CN डबल बॉन्ड इट इज sin. When H and OH are on the opposite side of CN double bond it is anti. आणि केटोक्साइम मध्ये काय, वी हॅव टू असाइन प्रायोरिटीज टू द अल्किल ग्रुप्स. वी असाइन प्रायोरिटीज टू द अल्किल ग्रुप्स. आणि मग ज्या अल्किल ग्रुपची प्रायोरिटी हाय आहे आणि मग OH त्यांचं बघायचं की ते CN बॉन्डच्या कुठल्या साईडला आहे. सेम साईडला आले सिन, अपोजिट साईडला आले अँटी. मग आता याच्यामध्ये बघ, हे आपल्याकडे एक केटोक्साइम दिलंय ब्युटॅनोनचं ऑक्साइम आहे, ब्युटॅनोनचं ऑक्साइम. आता याच्यामध्ये बघ आपल्याला प्रायोरिटी असाइन करावी लागेल. ह्या दोन ग्रुप्समध्ये प्रायोरिटी असाइन करावी लागेल. वरती बघ, वरती फक्त कोण आहे, CH3, सॉरी इथे कोण आहे CH3 आणि इथे कोण आहे CH2 CH3. तर आपल्याला माहिती आहे हा कार्बनला कोण अटॅच आहे, फक्त H. इथल्या कार्बनला कोण अटॅच आहे आपल्याला माहिती आहे H आणि अजून एक कोण C. का आता C2H5 म्हणजे कोण CH2 CH3. तर कार्बनला कोण अटॅच आहे H आणि C. तर Aची प्रायोरिटी जास्त आहे, Aची प्रायोरिटी कमी आहे. तर आम्ही काय म्हणतो की प्रायोरिटीज असाइन करताना इथला जो आमच्याकडे कार्बन आहे, कार्बन ह्याला कोण अटॅच आहे CH2 आणि मग CH3 त्याचा C. आणि वरती जो आमच्याकडे कार्बन आहे त्याला फक्त कोण अटॅच आहे H. आणि त्याच्यावरती बेस्ट आम्ही प्रायोरिटी असाइन करणार आहे की हा हाय प्रायोरिटी ग्रुप, CIP रूल, हा लो प्रायोरिटी ग्रुप. इकडे पण लिहून ठेवतो, CH3 म्हणजे लो प्रायोरिटी ग्रुप आणि CH2 CH3 म्हणजे हाय प्रायोरिटी ग्रुप. हे झालंय आपलं आधीच. मग आता आम्ही काय चेक करणार, हाय प्रायोरिटी ग्रुप आणि OH डबल बॉन्डच्या सेम साईडला आले सिन. तर हा काय सिन. आणि इकडे काय आहे बघ, हाय प्रायोरिटी ग्रुप आणि OH डबल बॉन्डच्या अपोजिट साईडला आले अँटी. झालं सिन अँड अँटी केटोक्साइम मध्ये. हे काही तुला जास्त येणार नाही, फक्त माहीत असावं म्हणून सांगितलं तुला. आता खाली एक क्वेश्चन आहे बघ, काय म्हणलंय बघ, फाइंड टोटल नंबर ऑफ जॉमेट्रिकल आइसोमर्स. फाइंड टोटल नंबर ऑफ जॉमेट्रिकल आइसोमर्स ऑफ ऑक्साइम ऑफ क्रोटोन अल्डिहाइड. कुणामध्ये काढायचंय, फाइंड नंबर ऑफ जॉमेट्रिकल आइसोमर्स ऑफ ऑक्साइम ऑफ क्रोटोन अल्डिहाइड. आता तुला क्रोटोन अल्डिहाइडचं जर चित्रच आलं नाही तर विषयच संपला. मग कशाला जास्त, तुला जर नॉमेनक्लेचरच तू केलं नसेल, क्रोटोन अल्डिहाइड काढलाय बघ आपण नॉमेनक्लेचरमध्ये क्रोटोन अल्डिहाइड. मग तुला जर क्रोटोन अल्डिहाइड जर काढताच आला नाही तर विषयच संपला तुझा. मग आधी मी क्रोटोन अल्डिहाइड काढतो बघ.
आपल्याला यांनी काय म्हणलंय, क्रोटोनऑल्डिहाइडचे जॉमेट्रिकल आयसोमर्स सांगा. तर इथं आपण एक रिॲक्शन बनवूयात क्रोटोनऑल्डिहाइडची. आधी क्रोटोनऑल्डिहाइड कोण आहे बघ, CH3 CH डबल बॉन्ड, म्हणजे हे बघ CH3 C डबली बॉन्डेड ऑक्सिजन H, अल्डिहाइडचा एक मॉलिक्यूल, आणि दुसरा एक अल्डिहाइड सेमच हाच ऍसिटाल्डिहाइड CH3 C डबली बॉन्डेड ऑक्सिजन H, यांच्यामधून बाहेर काढायचा H2 हा, आणि जे शिल्लक राहतं ते म्हणजे क्रोटोनऑल्डिहाइड. आता काय राहिलं बघ, CH3 CH, आणि इथला डबल बॉन्ड आता ह्या कार्बन बरोबर बनणार. ह्या कार्बनचे दोन एच गेले बघ, हा एच गेला, हा एच गेला, हा ऑक्सिजन गेला, त्या दोघांमध्ये आता डबल बॉन्ड बनणार. परत कोण, CH, आणि मग कोण, C डबल बॉन्ड OH, CH, आणि पुढे कोण, C डबली बॉन्डेड ऑक्सिजन, आणि एक कोण H. तर आपल्याकडे कोण आहे, क्रोटोनऑल्डिहाइड. हा आपल्याकडे क्रोटोनऑल्डिहाइड. याचा आधी ऑक्झाईम बनवायचं आहे आपल्याला. ह्या क्रोटोनऑल्डिहाइडचं काय बनवूयात आधी, ऑक्झाईम. तर आता क्रोटोनऑल्डिहाइडचं ऑक्झाईम बनवू आपण. चला रिॲक्शन लिहूयात. CH3 CH डबल बॉन्ड CH C, H वरती लिहितो आणि डबली बॉन्डेड ऑक्सिजन खाली लिहितो इकडे. हे आणि हे सेमच आहे, फक्त हा H इकडे लिहिला, हा ऑक्सिजन इकडे लिहिला आहे खाली. क्रोटोनऑल्डिहाइड. आणि क्रोटोनऑल्डिहाइडची रिॲक्शन कोणाबरोबर करायची, हायड्रॉक्सिल अमाइन बरोबर. याची काय झालं रे बाबा, याची रिॲक्शन कोणाबरोबर करायची, प्लस H2N OH बरोबर, H2N OH बरोबर. इथं जशी केली आहे तशी. हे बघ, असं H2O बाहेर काढायचं आणि या दोघांमध्ये द्यायचा डबल बॉन्ड. झालं, फिनिश, सिंपल. पुढे या रिॲक्शन्स आपण शिकणार आहे. आत्ता मुद्दामून दाखवतोय तुला आयसोमेरिझम मध्ये. तर आता इथून काय, H2O बाहेर काढायचं. हे बघ, रिॲक्शन मध्ये इथून बाहेर काढायचा H2. आता तू H2O बाहेर काढला की शिल्लक काय राहिलं बघ, CH3 CH डबल बॉन्ड CH. परत काय बघ, आता इथपर्यंत आलो. आता हा CH, त्याला डबली बॉन्डेड काय, हा नायट्रोजन, हा कार्बन H. आता इथे डबल बॉन्ड तयार होणार आणि मग NOH. CH, परत डबल बॉन्ड, आता डबल बॉन्ड NOH प्लस H2 आणि नायट्रोजनकडे लोन पेअर. ते बनलं बघ. हे आधी झेपतंय का बघ, रिॲक्शन झेपतीये का बघ आधी. आणि असल्या प्रचंड मोठमोठ्या रिॲक्शन्स आपण ऑर्गॅनिक मध्ये करणार आहे. हे एकदम सिंपल रिॲक्शन आहे, कचरा रिॲक्शन म्हणतो आपण ह्याला, कचरा रिॲक्शन. तर कचरा रिॲक्शन काय आहे बघ, हे आपल्याकडे क्रोटोनऑल्डिहाइड होतं. क्रोटोनऑल्डिहाइडचा हा कार्बोनिल कार्बनचा ऑक्सिजन हायड्रॉक्सिल अमाइनच्या H2 बरोबर निघून गेला. मग शिल्लक काय राहिलं, CH3 CH3 CH CH डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH CH CH. मग ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड बनला, डबल बॉन्ड नायट्रोजन आणि मग OH. एवढं तुला आलं की आलं. तर आता हे आपल्याकडे काय बनलंय, ऑक्झाईम ऑफ क्रोटोनऑल्डिहाइड. इथं जे बनलंय ते कोण आहे, इट इज ऑक्झाईम ऑफ क्रोटोनऑल्डिहाइड. हे ऑक्झाईम आहे क्रोटोनऑल्डिहाइड्स.
हे आपल्याकडे काय ऑक्झाईम. आणि क्वेश्चन तोच आहे बघ. क्वेश्चन काय आहे बघ, फाइंड टोटल नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स ऑफ ऑक्झाईम ऑफ क्रोटोनॉल्डिहाइड. क्रोटोनॉल्डिहाइडच्या ऑक्झाईम मध्ये जॉमेट्रिकल आयसोमर्स काढायचे. तर आपल्याला काय मिळालं, हे मिळालं आपल्याला, हे ऑक्झाईम ऑफ क्रोटोनॉल्डिहाइड. आता ऑक्झाईम ऑफ क्रोटोनॉल्डिहाइड मध्ये काय आहे बघ, इथे सिस ट्रान्स होऊ शकतं. हे दोन एच एकमेकांच्या सिस मध्ये असतील किंवा एकमेकांच्या ट्रान्स मध्ये असतील. आणि इथे काय होऊ शकतं, हा एच आणि हा ओ एच सेम साईडला असू शकतो किंवा अपोजिट साईडला. तर बाळा याच्यामध्ये काय आहेत, जी आय सेंटर्स आहेत. बाळा याच्यामध्ये काय जी आय सेंटर्स आहेत. हे पहिलं जे सेंटर आहे हे एक जी आय सेंटर आहे. इथे काय असू शकतं, सिस और ट्रान्स आयसोमेरिझम. आणि दुसरं जे आहे ते पण एक जी आय सेंटरच आहे बाळा, जी आय सेंटर हे पण आहे. याच्यामध्ये काय असू शकतं, सिन और एंटी आयसोमेरिझम. आणि एंड्स डिफरंट आहेत बघ कंपाऊंडचे. हा कंपाऊंड जर आपण एक्झॅक्टली मध्ये तोडला तर सिमेट्रिकली नाही तुटत. इकडे वेगळंच आहे आणि इकडे वेगळंच आहे. तर हा अनसिमेट्रिकल आहे. वरून हा काय सिमेट्रिकल. आणि नंबर ऑफ जी आय सेंटर्स किती आले, नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर सेंटर्स, नंबर ऑफ जी आय सेंटर्स n इज इक्वल टू 2 आले. n इज इक्वल टू 2. मग जॉमेट्रिकल आयसोमर्स किती मिळणार आहेत, आपल्याला काय फंडा माहित आहे, जॉमेट्रिकल आयसोमर्स इज इक्वल टू 2 raised to n. when ends are different 2 raised to n. 2 raised to n म्हणजे किती, 2 raised to 2. दोन सेंटर्स आहेत म्हणजे किती 4. म्हणजे किती 4. तुम्ही म्हणाले 4 दाखवा, तर मी तुला दाखवू पण शकतो. 4 तुला दाखवतो. मला जरा कॉपी करून घेऊ देत वरून. कार्बन कार्बन डबल बॉन्ड. का तर एवढा वेळ नाहीये माझ्याकडे सगळे ड्रॉ करायला. हेच की आपलं सगळं. अरे हे बघ, बघा जरा इकडे लक्ष दे. तू म्हणे हे काय काढलंय, हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे इथे, आणि हा कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड आहे इथे. तो म्हणे नायट्रोजन कुठे आहे, थांब येतो. इथे नायट्रोजन येतो. इथे येतोय नायट्रोजन. आणि मग नायट्रोजनला एक बॉन्ड आणि एक लोन पेअर असेल. एक बॉन्ड आणि एक लोन पेअर. ती बघूयात काय करायचं ते. हे बघा इकडे बघा. आता हा CH3 इथे काढतो. CH3 नीट लिहितो ते. CH3 ग्रुप. शी काय CH3. चलो CH3 ग्रुप काढला बघ. CH3. आता एक कोण आहे H आणि इकडे पण एक कोण आहे CH3 मग कार्बन. CH3 मग कार्बन. आता ह्या कार्बनला अजून कोण अटॅच आहे H. तर ह्याला एक H अटॅच इकडे, एक H अटॅच इकडे. ट्रान्स झालं. इथपर्यंत आलो CH पर्यंत. परत ह्या C ला कोण अटॅच आहे, हा C डबली बॉन्डेड नायट्रोजन. हा C डबली बॉन्डेड नायट्रोजन. ह्या C ला एक कोण अटॅच आहे H. ह्या C ला एक कोण अटॅच आहे H. आणि आता नायट्रोजन जो आहे त्याची लोन OH.
आणि एक काय असणार आहे त्याला, लोन पेअर. एक काय असणार आहे, लोन पेअर. आता पहिल्या केसमध्ये बघ, इकडे हा एच आणि हा एच ट्रान्समध्ये, हा एच आणि हा ओ एच अँटीमध्ये, ट्रान्स अँटी. हा जो आयसोमर आहे तो कुठला आहे, दिस आयसोमर इज ट्रान्स अँटी आयसोमर. की पहिला जो जॉमेट्रिकल आयसोमर आहे बघ, इथे सिस ट्रान्स होऊ शकतं, इथं सिन अँटी होऊ शकतं. तर आत्ता अँटी आहे, आत्ता अँटी आहे, आणि हे दोघं काय आहेत, एकमेकांच्या ट्रान्समध्ये, ट्रान्स अँटी. आता ह्यालाच उचलतो आणि तुला अजून 3 आयसोमर दाखवतो एचएस. हा पहिला आयसोमर, हा कंपाऊंड बनवू शकतो. किंवा हा बनवू शकतो. तुम्हाला याच्यामध्ये काय, 2 एच कुठे आहेत बघ, डबल बॉन्डच्या सेम साईडला, सिस, आणि हे काय अँटी. तर अजून एक आयसोमर बनला बघ इकडे. पहिला कार्बनला सिस आणि दुसऱ्या कार्बनला काय अँटी, सीएन बॉन्डला सिस अँटी. तो हा मॉलिक्यूल उचल आणि याच्यावरती ठेवायचा प्रयत्न कर, कधीच मॅच होणार नाही. का तर हा एच ह्या CH3 वरती पडणार, हा एच ह्या CH3 वरती पडणार, मॅचच होणार नाही. बाकी सगळा पोर्शन मॅच होणार. हा का तर आयसोमर्स आहेत, सेम नाही आहेत. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण हे सेम नाही आहेत. अजून काय, अजून बघ आता इकडे याच्यामध्ये काय झालं बघ, एच एच ट्रान्समध्ये, एच ओ एच सिन. इकडे बाळा सिन अँटी आयसोमेरिझम, की सीएन बॉन्डमधून लाईन ड्रॉ करायची, एच आणि ओ एच सेम साईडला आले, सिन. इथे एच आणि एच अपोजिट साईडला आले, ट्रान्स. तर हा ट्रान्स सिन आहे. हा कोण आहे, पहिल्या ठिकाणी ट्रान्स आणि दुसऱ्या ठिकाणी काय सिन. आता काय आहे बघ, सिस सिन आणि इकडे सिस. तर आयसोमर कशामध्ये, सिस आणि सिन. ते 4 आयसोमर्स निघाले बघ. ते स्क्रीनशॉट काढून घे. तुझ्याकडे काय, हा जो कंपाऊंड आहे ऑक्झाइम ऑफ क्रोटोन अल्डिहाइड, ह्या क्रोटोन अल्डिहाइडचे आपल्याकडे काय निघतील, हे 4 आयसोमर्स मिळतील. ट्रान्स अँटी, सिस अँटी, ट्रान्सिन, सिस सिन. का तर इकडे असू शकतं सिस ट्रान्स, इकडे असू शकतं सिन अँटी. त्यामुळे आयसोमर्स आपल्याला किती मिळाले, आयसोमर्स आपल्याला तसे मिळाले बघ, की आपल्याकडे जो GI सेंटर होता, GI सेंटर फर्स्ट आणि GI सेंटर सेकंड. पहिला काय शो करू शकतो आपल्याला, सिस ट्रान्स. पहिला शो करू शकतो आपल्याला सिस, आणि दुसरा काय शो करू शकतो, सिन अँटी, सिन. पहिला काय शो करू शकतो अजून, सिस. दुसरा काय शो करू शकतो, अँटी. पहिला काय असू शकतो, ट्रान्स. दुसरा काय असू शकतो, सिन. पहिला काय असू शकतो, ट्रान्स, आणि दुसरा काय असू शकतो, अँटी. ते 4 आयसोमर्स आहेत आपल्याकडे. फर्स्ट आयसोमर, सेकंड आयसोमर, थर्ड आयसोमर, फोर्थ आयसोमर. का तर आपल्याकडे सिमेट्रिकल एंड्स नाहीये तिथे. मग आम्ही मॉलिक्यूल इथून तोडला, तर आम्हाला कळलं की इकडे एक वेगळं GI सेंटर आहे, इकडे एक वेगळा GI सेंटर आहे. GI सेंटर आले 2. तर नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स काढायचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे 2n. when ends are different 2n, 2 to 4. तर आपल्याला 4 आयसोमर्स मिळाले बघ.
मग फाइंड टोटल नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स ऑफ ऑक्झाइम्स ऑफ क्रोटॉन अल्डिहाइड. मग सिन अँड तुला जर ऑक्झाइम म्हणलंय तर तू फक्त काय नाही बघायचं, सिन आणि अँटी एवढंच नाही बघायचं. पब्लिक एवढंच बघतं सिन अँड अँटी, का आता आम्हाला शिकवलंय ऑक्झाइम मध्ये सिन अँटी असतं. पण बाळा जे ऑक्झाइम बनणार आहे त्याच्या आतमध्येच पहिल्यापासून काय आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा. आणि इथं सिस ट्रान्स आयसोमेरिझम होऊ शकतं, इथे सिन अँटी आयसोमेरिझम होऊ शकतं. मग हा सिस, हा सिन, हा सिस, हा अँटी, हा ट्रान्स, हा सिन, हा ट्रान्स, हा अँटी. तर आपल्याकडे काय मिळाले 1 2 3 4 आयसोमर्स. तर याचा आन्सर किती येणार बाळा 4. तर आन्सर मिळालं तुला 4. तुला मिळाले 4 आयसोमर्स. आता बाळा नेक्स्ट चॅप्टरमध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ द कन्फिगरेशन, म्हणजे आपल्याकडे जो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे, मिथेन आहे, इथेन आहे किंवा इथाईन आहे, कार्बन कार्बनचे म्हणजे कार्बनचे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, तर ऑर्गॅनिक कंपाऊंडचं स्ट्रक्चर रिप्रेझेंट करायचे आपल्याकडे काही डिफरंट वेज आहेत. त्यांना आपण म्हणतो रिप्रेझेंटेशन ऑफ कन्फिगरेशन. आणि आपण जे कॉमनली यूज करतो ते आता स्क्रीनवरती दिसत आहेत, ते आपल्याकडे काय वेज ऑफ रिप्रेझेंटिंग द स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. वेज डॅश फॉर्म्युला आहे, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे, न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे अँड सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे. मग आता ह्यांचे सिग्निफिकन्स काय, कुठला फॉर्म्युला कुठल्या टाईपचे बॉन्ड शो करतो, म्हणजे स्क्रीनमधले बॉन्ड, स्क्रीनमधून बाहेर येणारे बॉन्ड्स, टुवर्ड्स ऑब्झर्वर, अवे फ्रॉम द ऑब्झर्वर, हे सगळं महत्वाचं इन ऑर्डर टू अंडरस्टँड द ऑप्टिकल आयसोमेरिझम. तर बाळा आता ऑप्टिकल आयसोमेरिझम कडे चाललोय आपण. ते संपलं आपलं, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम संपलं. आता आपण कुठे चाललोय, ऑप्टिकल आयसोमेरिझम कडे. ऑप्टिकल आयसोमेरिझम कळायच्या आधी हे कळणं फार महत्वाचं असतं की कुठला बॉन्ड कुठे. म्हणजे स्क्रीनमध्ये जर एखादा मॉलिक्यूल लिहिला तर तो मॉलिक्यूल प्लेनर आहे, 3 डायमेन्शनल आहे, कसा आहे ते आपल्याला ह्या रिप्रेझेंटेशन वरून कळतं. हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. एकदम इम्पॉर्टंट लेक्चर. ते जर कळलं तर पुढे ऑप्टिकल आयसोमेरिझम मधली स्ट्रक्चर कळतील, नाहीतर आपलं